नमस्कार भावांनो बहिणींनो. आज छकू दिदीला म्हणलं चाल दिदी माझ्यासोबत थोडं. ती काय बोलत नाही पण घेतलंय मी. आज मूड नाही व्हिडिओ बनवायचा आहे ना ग छकू. आज माझा मूड नाही. छकू दिदीचा आता भांडे घासणार आहे. छकू दिदी तर पाणी येऊ नाही राहिलं तर आता नंतर घासन. आणि हारसू भैयाचा चाललाय फोन पाहणं. रविवार असला म्हणजे लय हाय गाई चालती मग कामाची. आणि ह्या घरातला लाईट गेलाय आपला तर आता तुमची दाजी घेऊन येतील आता लाईट. त्याच्यामुळं समोरच्या घरात अंधार अंधार वाटायला लागलाय आहे ना छकू दिदी. ते लाईट गेला तर. आणि रात्री जागरण होतं. दशा माता उठत होत्या तर लय डीजे चालू होता तर आमच्या झोपा नाही झाल्या. आणि एवढ्या धिंगाण्यात आमच्या भैयाला झोप लागली. छकू दिदी मी नव्हते झोपली आहे ना दिदी. झोप तरी येऊ लागली का. आणि आपल्या भैयाला झोप लागली. आणि मग आम्ही तरी हिचे पप्पा 12:30 वाजता आलते तर मग ते आले तेवढं का आम्ही दोघी मैले की उंजीच होतो. आम्हाला झोप नव्हती येऊ लागली. एवढं डांगडू चालू होता. आणि हारसू भैया सण झोपला म्हणजे त्याला लवकर उठावं लागतंय शाळासाठी. आज रविवार होता म्हणलं आज आता उशिरा उठलो आम्ही. तर उशिरा उठलं तर म्हणलं आज काय करावं म्हणलं झोपावं म्हणलं थोडं. तर मग मूडच नव्हता आज लवकर उठायचा. पण तुमच्या दाजीने म्हणे आता मला त्याला कामाला जावं लागते तर म्हणे अंगले ताटल्यासारखं होतंय. मग ते म्हणे पाणी ठेवायचं मला. तर मी म्हणलं आज रविवारी मला झोपायचं होतं म्हणलं आज काय मला लवकर उठायचं नव्हतं. पण मग पाणी ठेवायसाठी उठलेच. मग तरी 5च्या अगोदर उठले. तर रविवारी मी विचार करते लेकराला सुट्टी असल्यावर झोपीन पण अलाराम वाजत राहतोय. आणि सुट्टीच्या दिवशी किती जर विचार केला तर काय मग यायला जावं लागते. मग यायला आंघोळीला पाणी ठेवलं. आणि रात्री मग त्या दशामाताचं जागरण होतं. आम्ही काही गेलो नव्हतो म्हणा पायाला. बाल्कनीतूनच पाहिलं. तर मग तरी पण असे तसे 2च वाजले झोपायला म्हणजे लय टाईम होतं ते चालू. मग छकू दिदी लवकरच उठली. छकू दिदीला म्हणलं जाय पानगावर भैयाला म्हणलं जाय पानगावर. मग ते लेकरं पण लवकरच उठले. आणि भैयानं काही नाश्ता नव्हता केला म्हणे मम्मी राहू दे. त्याला म्हणलं काही नाश्ता बनव आपल्याला. हारसू भैयाचं चाललं होतं पुरणाच्या पोळ्या बनव म्हणून. तर म्हणलं संध्याकाळी बनवी आत्ताच बनव. मग याचे पप्पा म्हणे मला काय टाईम नसते म्हणे. मग संध्याकाळी मला सुट्टी राहते म्हणे दुपारून. तर दुपारून बनव म्हणे. मग ते काही घरी जेवत नाहीत दुपारून. तर संध्याकाळी बनवीन. आमच्या छकू दिदीला पण आवडतात आणि भैयाला आवडतात. सगळ्यालाच आवडतात पुरणाच्या पोळ्या यायला. तर संध्याकाळी बनवणं लागल. आणि एक तर एक लय आवाज चालू होता. एवढा आवाज चालू होता. छकू दिदी म्हणे मम्मी काळजात दुखायला लागले म्हणे. एवढा आवाज वाढवेल होता म्हणजे म्हणे मम्मी काळजात दुखते म्हणे लय आवाजानं. आता थोडीशी हिडोत आली गेली ती तिकडं. तर तिला म्हणलं चाल छकू दिदी आपण जेवण करू. एकट्या माणसाला काही जेव वाटत नाही. तर छकू दिदीचं चालले नाही. मला पार्लरमध्ये जायचं होतं तर सोबती पण कोणी नाही इथं मैत्रिणी नाहीत. मग त्याच्यामुळे मी काही गेले नाही. आता असं वाटते दिवाळीला डायरेक्टच घरी जायचं म्हणजे इकडं लई पगडे करते. पॉईंट राहू देत नाही काय नाही सगळ्या. मग छकू दिदी तर यायला म्हणलं कोणी मैत्रिणी पण नाही जायल्याचे पप्पा म्हणतात मैत्रीणच काय करायची एकटं जायचं छकू दिदीनं. तो आता म्हणलं जाईन म्हणलं. तर आता छकूला पण रक्षाबंधनचं मेकअपचं सामान घेऊन द्यायचं आहे. तर माहीत नाही आता कधी. आता आमचा विचार होतो जायचा पण लवकरच तयारी करावं लागेल. आणि आम्ही नागपंचमीची पण काहीच तयारी नाही केली. मेहंद्या नाही काढल्या. छकू दिदी म्हणे चाल मम्मी मेहंदी हे काढू. पण आम्ही तयाऱ्या नाही केल्या. मग तुमचे दाजी आम्हाला बोल लागले आहे ना किती बोल लागले म्हणे सणासुदील तर हे करायचं म्हणे साडी घालायची काही मेकअप करायचा म्हणे नाही ते ड्रेस घालायचा. घरी राहून काही मेकअप करा वाटत नाही काय नाही. जेवण करू आता आपण. मला करमू नाही राहिलं. कधी कधी तसंच होतंय. आणि फोन पण आईचाच येतोय बाकी कोणाचा येतोय. मग चला म्हणून मग आईलाच बोलायचं फोनवर आहे का नाही. छकू टिकली वाकडी लागली का कस काय काही म्हणती कुडूक कुडक कस काय नाही बघ ना चिपलंय. झोपात दबला असं नंतर पाठी झोपात कुडकं दबतेत ते आहे का नाही. लय वाकले का बराबर करते मी. हा लय वाकडं झाले. छकू मय नाही वाकत हो कुडकं.
तू येतं माय पक्षी जब्बरी मग अर्ध्या ग्रामचीच आहे, तू 1 ग्रामची आहे ती. नंतर मी वाढवा टाकणारच आहे. आता आई अशी पण का ड्रेस हे घेते तर आईला नाहीच म्हणायचं याच्यात वाढवा टाकायचा, पण माझ्या बाबाचा पाय मोडेल म्हणून मला काही घेऊ वाटत नाही. मी आई बाबाकडे वाटते नको आपल्या मायबापाच्या मागं लय दवाखाने म्हणून मग मला काही घेऊ वाटत नाही. हे नाकातलं सातदानी मोरणी आईच्या लग्नातली होती आईला, मग मला लय आवडत होती. तर मग मी बाबाला म्हणले नाही, म्हणलं बाबा मला लय आवडते. मग आई बाबा म्हणे तू जर आईला किती म्हणली आई मला नाकातली सातदानी लय आवडते तर लग्नातली म्हणे आई काही तुला देणार नाही. मग बाबान मला ही बनवून देईल ती, तर पोकळ नाही भरेव बनवेले. तर आता कौर का जाती जन्मभर जाती ती माय बाबाची निशाणी मी तशीच ठेवली ती बाबानं बनवेली. हे गळ्यातला धोंड्याच्या महिन्यात आईनं बनवेली. हा लय वाकलंय ना, हा वाकलंय ती लय वाकलंय. बराबर करीन जब्बर आहे, पण ती झोपात होतंय बाया तसं. माया पण या कानातल्या बुगड्या आहेत ना लय दुखतात. ह्या कानातल्या बुगड्या टोचून माणूस पस्तावते. ह्या चांदीच्या काड्याने टोचेल, याच्यात सोन्याच्याच बाळ्या टाकायच्यात. पाहू आता कधी भेटतात त्या बाळ्यात. सोनं पण लय महाग आहे ना, चांदीच्या बाळ्यानं टोचून घेतेले आईनं. त्या डॉक्टरच्या हातानं टोचायला पाहिजेत काना. नंतर मी इथं डॉक्टरच्या हातानं टोचून घेणार. इथं मस्त वाटते त्या 2 आता छकू दिदीचे पण मला डिस्को टोचून घ्यायचे, पण छकू दी आई म्हणते नको लय कान दुखते. पण मा विचार आहे आता तुमच्या ताईला भांडे घासायचे. रविवारची लय हायगाई केली, भैयाला सुट्टी होती तर कपडे झालेत म्हणा, कपडे गिपडे धुवून टाकलेत आणि आज हायगाईच केली. पण मग लवकरच मग भैया म्हणे मम्मी मला लय भूक लागली तर स्वयंपाक करून घेतलाय. वांग्याची भाजी आणि बटाट्याची लय रसा नाही बनवला. आता छकू दिदीन मी नंतर जेवण करीन, पण छकू दिदीचे राहिलेत कपडे धुवायचे. तर मग नंतर तेवढे कपडे धुवून टाकल्यावरती म्हणे जेवण करू, पण पाणी कधी येतं आणि कधी नाही. आता ही मोटर चालू करायला जावं लागते घडी घडी. कांगवा फिरावलाय डोक्यावर, गुतागुत नाही काढली केसाची. नंतर आता हे करीन आणि दर दिवसचे हेडो 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 तर टेन्शनच असते दररोजच्या हेडोचं. आणि घरातून जास्त कठीण जाते. गावाकडे कसं आहे मोकळं वातावरण असते, आणि तरी पण माझे भाऊ बहिणी बरेच हेडो पाहतात. घरातूनच काढायचे टाकायचे, बाहेर नवीन सवीन काही नसतंय आपल्या हेडोत. दर दिवसचं घरातले मग काय पाहणारे पण कटाळतात. असं सुरू आहे आता तुमच्या ताईचं. दाजीला टाईम नसतोय फिरायला चला म्हणल्यावर फिरायला, पण छकू आणल्यापासून आम्ही एकदा बाहेर नाही काढली, फिरायला गेलोच नाही आम्ही. आमच्या दोघी मायलेकीला नाईट ड्रेस आणायचे होते हे, तर छकू दिदीन मी तवा गेलते. आहे का नाही छकू दिदी? तवा गेलो आम्ही दोघी मायलेकीनं. आमची छकू वाळली तर आमच्या छकूला लहान लहान कपडे लागते. तवा दोघी मायलेकी सोबत गेलतो, तेवढं आम्ही बाहेर निघलो, नाहीतर बाहेरच निघत नाही आम्ही. आणि नवीन कोणी असं ना आपल्या चॅनलला फॉलो करा, बाकी काहीच नाही म्हणायचं मग तुम्हाला. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.